नमस्कार विद्यार्थ्यांनो, नेक्स्ट आपलं ऍप्लिकेशन म्हणजे लास्ट ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मधलं डेफिनेट इंटिग्रेशन मधलं शेवटचं ऍप्लिकेशन ते म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड रिव्होल्यूशन. ठीक आहे, याचा फॉर्म्युला व्ही, व्हॉल्यूम म्हणजे व्ही घेतलाय, व्ही इज इक्वल टू सी टू डी. ए टू बी घेतो तसं सी टू डी घेतलंय, काय फरक पडणार नाही, फक्त मी नाव चेंज केले. सी टू डी पाय वाय स्क्वेअर डीएक्स, पाय वाय स्क्वेअर डीएक्स. लक्षात घ्या, याच्या अगोदरच्या फॉर्म्युलामध्ये काय होतं, नुसतं वाय डीएक्स होता, त्याच्यानंतर y1 मायनस y2 होता, बट आता वाय स्क्वेअर आहे. लक्षात घ्या, आणि त्याला फक्त पाय जोडलेला आहे. सोपे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल बघूया आपण याच्यावरची. फाइंड द व्हॉल्यूम. एक्झाम्पल काय बघा, फाइंड द व्हॉल्यूम or right circular core or right circular core generated by revolving the line y is equal to 4x. पहले क्वेश्चन दिले y is equal to 4x about x axis, हा महत्वाचा x axis between x is equal to 0 and x is equal to 7. ठीक आहे, हे असं आपल्याला काय दिलं जातं, लिमिटिंग पॉइंट दिले, x is equal to 7 आणि काय दिलं दुसरा पॉइंट आपल्याला x is equal to 7, 0 आणि 7 दिलेलं आहे. ठीक आहे, मग याचा आपण आता सॉल्व्ह करूया. आपल्याला इक्वेशन दिले y इज इक्वल टू काय दिलाय, 4x दिलाय. ठीक आहे, मग आपल्याला काय लागतो, फॉर्म्युला y स्क्वेअर लागतो. ठीक आहे, मग लेट लिहून घेऊया पहिल्यांदा y इज इक्वल टू 4x. y इज इक्वल टू 4x. मग आता काय करणार आपण, त्याला फॉर्म्युल्यात बसवूया आपण. फॉर्म्युल्यात बसवल्यानंतर काय येईल बघा, ह्याला उचलून या फॉर्म्युल्यात ठेवूया. व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू, किंवा व्ही इज इक्वल टू म्हणूया, व्ही इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 7. या फॉर्म्युला लिहूया. व्ही इज इक्वल्स टू सी टू डी फॉर्म्युला आहे, पाय वाय स्क्वेअर डीएक्स. 2 ते 3 स्टेप मध्ये उत्तर येणार आहे. याचं आन्सर 0 टू काय येणार आहे, 7 पाय ऍज इट इज. वाय स्क्वेअर म्हणजे वाय कोण आहे, 4x आहे, 4x वायचा स्क्वेअर सांगितलं म्हणजे याचा स्क्वेअर डीएक्स. आता पुढची स्टेप काय होणार, स्क्वेअर करून घेऊया. पाय कॉन्स्टंट आहे, पायला बाहेर घेऊया. व्ही इज इक्वल टू पाय इंटू इंटिग्रेशन 0 to 7 स्क्वेअर केला. 4 चा स्क्वेअर किती येतो, 16, आणि x चा स्क्वेअर काय येणार, x स्क्वेअर डीएक्स. मग पुढे पाय 0 to 16 पण बाहेर येईल, म्हणजे काय ना 16 पाय येईल इकडं. 0 to 7 राहणार काय फक्त एक्स स्क्वेअर डीएक्स. 16 पाय एक्स स्क्वेअर काय येतो, एक्स क्यूब अपॉन 3 फ्रॉम 0 to 7. यातला 3 पण बाहेर घेऊन टाकूया. 16 पाय भागिले काय येणार आहे, 3 कॉन्स्टंट आपल्याला बाहेर घेतला, आणि राहतं काय फक्त एक्स क्यूब. 0 to 7 अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट टाकूया. 16 पाय अपॉन 3 इंटू ब्रॅकेट 7 चा क्यूब मायनस काय येणार आहे, 0. 7 चा क्यूब किती येतो मग, 343. 343 गुणिले 16 केला तर तुमची किती येणार आन्सर फायनल बघा. फायनल आन्सर तुम्हाला मिळतात 1372. हे जर तुम्ही सॉल्व्ह केला म्हणजे 16 पाय अपॉन 3 इंटू काय येणार आहे, इथं 7 चा क्यूब जर टाकला तर किती मिळणार आपल्याला, 1372 पाय अपॉन 3. आणि याला युनिट काय येणार आता, क्युबिक युनिट. व्हॉल्यूम आहे ना, म्हणून याला काय येणार आहे, क्युबिक युनिट्स. ठीक आहे, हे आपण किंमत याच्यात टाकली, फॉर्म्युल्यात बसवली किंमत, आणि इंटिग्रेशन मध्ये काढले. वेगळं काही करत नाही आपण. इंटिग्रेशन काढून काय केलं, त्याच्यामध्ये 16 पाय कंटिन्यू लिहित जायचं, काय नाहीये. तुम्ही इथे तुमचं लगेच आन्सर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करून तुम्ही कॅल्सी जर टाकला तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. फार कॅल्क्युलेशनची काही गरज पडणार नाहीये. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला एकदम सोपा दिलेला त्यांनी, व्ही इज इक्वल टू पाय वाय स्क्वेअर डीएक्स. लक्षात घ्या, याच्यामध्ये फक्त काय केलं आपण, वायची किंमत टाकली, त्याचा स्क्वेअर करून घेतला तिथं.
4x स्क्वेअर आला 16x स्क्वेअर, 4चा पण स्क्वेअर येतो, x चा पण स्क्वेअर येतो. ठीक आहे. मग अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आणखी एक यासारखंच एक्झाम्पल बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए राइट सर्क्युलर कोन जनरेटेड बाय x इज इक्वल्स टू दिला आता, जनरेटेड बाय x इज इक्वल टू 2y म्हटलंय. इथनं थोडस इक्वेशन चेंज झालंय. बघूया आपण काय इक्वेशन मध्ये. x इज इक्वल्स टू 2y अबाउट x ऍक्सिस, अबाउट y ऍक्सिस म्हटलं, y ऍक्सिस between y is equal to 0 and y is equal to 4. ठीक आहे. y is equal to 0 and y is equal to 4. आता इथं हाच फॉर्म्युला ऑर म्हणून कसा येतो बघा. c to d फॉर्म्युला सेमच. पाय x इथं y घेतलाय, इथं काय घ्यायचं, x घ्यायचं. x स्क्वेअर काय येणार, dy येणार. लक्षात आलं का बघा. ह्याच्यात चेंज काय केला आपण. आता इथे एक्स मध्ये आले म्हणून इथे एक्स मध्ये फॉर्म्युला घ्यायचा, वाय मध्ये आला होता त्यावेळी वाय मध्ये घेतलेला. आता इथे काय दिलं, एक्स इज इक्वल टू दिले म्हणून काय करायचं, हा फॉर्म्युला घ्यायचा. दोन फॉर्म्युलेच्यात होतात. वाय असेल तर वेगळा विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायला लागेल, एक्स असेल तर विथ रिस्पेक्ट टू वाय काढायला लागेल. मग आता इथे वायच्या किमती दिलेत, लिमिटिंग पॉईंट काय दिलेत, वाय. अबाउट वाय एक्स म्हटल्यानंतर वरतीच असणार, लक्षात घ्या. वाय इज इक्वल टू 0 आणि 4 दिला पॉईंट आपल्याला. ठीक आहे. म्हणून काय करणार आपण, या फॉर्म्युलेचा यूज करणार. मग काय येणार, लेट दिलंय काय आपल्याला, x इज इक्वल टू 2y. व्हॉल्यूम v इज इक्वल टू फॉर्म्युला येणार आहे c टू d पाय. आता काय येणार आहे, एक्स स्क्वेअर येणार. इथे x आहे ना म्हणून x स्क्वेअर dy येणार. ओके. मग काय ते बघा, किमती 0 to 4 आहे. 0 to 4 पाय x ची किंमत किती आहे आता, 2y. 2y चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू काय येणार, y. 2y चा स्क्वेअर. 2y चा स्क्वेअर किती येतो रे, 2 चा स्क्वेअर. 4 आणि पाय, 4 पाय बाहेर घेऊया. 0 to 4 इथनं 4 पाय बाहेर आला, बाहेर काय फक्त y त्याचा स्क्वेअर dy. इंटिग्रेशन y विथ रिस्पेक्ट y स्क्वेअरचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं आता आपल्याला, y. तर किती येते, मग कोणता फॉर्म्युला वापरणार आपण, x रेस टू n चा. त्यानुसार काय येणार मग, 4 पाय ब्रॅकेट मध्ये आतमध्ये आता इंटिग्रेशन काय, y क्यूब येणार. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. तसंच काय येणार आहे, इथं 2 आहे म्हणजे 2 प्लस 1 3 येतं अपॉन 3 फ्रॉम 0 to 4. आता याची किंमत टाकूया, 4 पाय किंमत 4 पाय हा 3 पण बाहेर घेऊया. सोपं पडतं, कॉन्स्टंट बाहेर घेतलेलं कधी पण सोपं, लक्षात घ्या. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट टाकताना आपल्याला सोपं जातं मग सबस्ट्रॅक्शन करताना. म्हणजे काय येणार आता, 4 चा क्यूब मायनस काय येणार आहे, 0. ठीक आहे. 4 चा क्यूब, 4 चा क्यूब किती येतो, 64 गुणिले 4 पाय अपॉन सगळ्यालाच अपॉन 3 येणार आता. 4 पाय अपॉन 3 तुम्हाला फायनल आन्सर मिळेल 256 पाय अपॉन 3. आणि शेवटचं काय आपलं, क्युबिक युनिट. हा झाला व्हॉल्यूम. लक्षात आले का बघा. गणित दोन्ही सारखीच आहेत. फॉर्म्युलामध्ये काय चेंज झाला, विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा आहे त्यावेळी काय केलं आपण, वाय स्क्वेअर घेतला, वायची किंमत घेतली. वाय इज इक्वल टू दिला असेल तर काय करणार, वायचं फॉर्म्युला वापरायचा. एक्स इज इक्वल टू दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. लक्षात आले का बघा. हे दोन्ही फॉर्म्युले युजफुल आहेत डिपेंडिंग अपॉन एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये काय विचारले किंवा काय सांगितलंय, एक्स इज इक्वल टू सांगितलं असेल तर फॉर्म्युला वेगळा, वाय इज इक्वल टू सांगितलं असेल तरी फॉर्म्युला वेगळा व्हॉल्यूमसाठी. आणखी एक व्हॉल्यूमचं एक्झाम्पल बघूया, जे बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारतात. मोठे एक्झाम्पल आहे, थोडस एक्झाम्पल बघूया ते. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड generated by
revolving the ellipse x square upon 9 plus y square upon 4 is equals about x axis, about x axis. ठीक आहे. मग आता या फॉर्म्युला हे जे आपल्याला दिले इक्वेशन त्याच्यावरनं पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन तयार करून घ्यायला लागेल. तुम्ही y इज इक्वल टू करून घेऊ शकता किंवा x इज इक्वल टू करून घेऊ शकता. लक्षात घ्या. आता अबाउट एक्स एक्सिस म्हणले म्हणजे काय करावं लागणार आपल्याला, तयार अबाउट एक्स एक्सिस म्हणल्यानंतर आपल्याला y इज इक्वल टू तयार करून घ्यायला लागेल. लक्षात घ्या. अबाउट काय म्हणतात त्याच्यावरती ते इक्वेशन तयार करून घ्यायचं असतं. ठीक आहे. अबाउट एक्स एक्सिस म्हणल्यानंतर आपण काय करणार, आता y इज इक्वल टू इक्वेशन तयार करून घ्यायला लागेल. मग इक्वेशन काय दिलेलं, लेट एक्स स्क्वेअर अपॉन 9 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 4 हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. इज इक्वल टू 1. ठीक आहे. सॉरी, ते इज इक्वल टू 1 आहे. इज इक्वल टू 1. मग आता आपण इक्वेशन तयार करून घेताना काय करणार, वायला इकडे ठेवायचं, बाकी सगळ्या टर्म्स पलीकडे न्यायचे आपल्याला. मग काय येणार बघा, वाय स्क्वेअर अपॉन 4 एवढाच ठेवूया. 1 मायनस काय होईल, हा एक्स स्क्वेअर अपॉन 9 जाईल. ठीक आहे. परत काय होईल, 9 ने इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 9 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 9 हा वाय स्क्वेअर अपॉन 4. आता 4 इथं भागतोय, तिकडे जाऊन गुणिले होईल का, म्हणजे काय येणार, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 अपॉन 9 इंटू ब्रॅकेट 9 एक्स स्क्वेअर. इथे येणार 4. लक्षात घ्या. 4 अपॉन 9 मी पुढे लिहिलंय फक्त. 4 इकडे आल्यानंतर 4 इकडेच्या बाजूला घेतला मी, 4 अपॉन 9 बाजूला लिहिला. 4 अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर हा वाय स्क्वेअर इज इक्वल टू आला. मग आपल्याला फॉर्म्युला वाय स्क्वेअर लागतो. लक्षात घ्या. हा, त्यामुळे आपलं काम सोपं झालं. वाय स्क्वेअर इज इक्वल टू इक्वेशन मिळालं. बट लिमिटिंग पॉईंटच्या व्हॅल्यू पाहिजेत ना, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. मग त्या कशा काढणार, आता याच्यात आपण व्हॅल्यू पुट यात काय करूया, अबाउट एक्स एक्सिस म्हटले, अबाउट एक्स एक्सिस. देअरफॉर काय म्हणणार, y इज इक्वल टू घातणार 0. मग y इज इक्वल टू 0 याच्यात ठेवा. देअरफॉर y ची किंमत 0 ठेवली तर काय येणार, 0 इज इक्वल टू 4 अपॉन 9 9 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. 4 अपॉन 9 इकडे गुणतोय, इकडे भागिले 0 अपॉन तो काय केला, भागिले गेला तर काय येणार आहे 0. लक्षात घ्या. हा इकडे भागला तर काय येणार आहे 0. आपल्याला ह्याची किंमत काढायची आहे, म्हणून याला इथेच ठेवायचा. याला इकडे आणलं तर काय येणार आहे 0 इज इक्वल टू 9 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर इकडे आणा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आला 9. एक्स इज इक्वल टू काय आला प्लस मायनस 3. म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू मायनस 3 अँड एक्स इज इक्वल टू 3. दोन व्हॅल्यू मिळाल्या बघा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 आला, बरोबर. 9 म्हणजेच काय आहे, कोणाचा स्क्वेअर रूट आहे तो 3 आहे. अधिक का वजा सांगू शकत नाही, म्हणून अधिक वजा 3 लिहिलं आपण. मग सुरुवात काय करणार, वजापासून करणार. डाव्या बाजूला संख्या रेषेची डाव्या बाजूला काय असतात, वजा असतात. डाव्या बाजून सुरुवात होते, म्हणून -3 पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर +3 येणार, म्हणजे -3 to 3. हे काय आलं आपल्याला, लिमिटिंग व्हॅल्यूज आलेलं आहे. नाव आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, नाव व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन सी टू डी, म्हणजेच कोण असणार आहे, -3 to 3 पाय वाय स्क्वेअर ची किंमत काय आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू, याला इक्वेशन 1 म्हणे वाटल्यास, वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे 4 अपॉन 9 इंटू ब्रॅकेट 9 मायनस एक्स स्क्वेअर. आणि इकडे काय येणार आता, विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे एक्स. ठीक आहे. बाय इक्वेशन काय येणार 1. मी काय केलं, याच्यात किंमत ठेवली बघा, 4 अपॉन 9 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 म्हटलं, या इक्वेशन 1 मध्ये वाय स्क्वेअरची किंमत आहे ती याच्यात ठेवली फॉर्म्युल्यामध्ये आपण. आता काय करणार, 4π9 हे कॉन्स्टंट पहिला बाजूला घेऊया सगळे. काय ना मग 4π अपॉन 9 इंटिग्रेशन -3 to 3 9 मायनस एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे. आता इंटिग्रेशन सेपरेट करायचं आपल्याला, म्हणजे 4π अपॉन 9 ब्रॅकेट टाकूया आणि आतमध्ये इंटिग्रेशन सेपरेट करूया. हा दोघांना गुणतोय, लक्षात घ्या, एकट्याला गुणत नाही, त्यामुळे वजा हा करत असताना आपल्याला सेपरेट करायला लागणार. -3 to 3 9 dx
मायनस इंटिग्रेशन मायनस 3 to 3 एक्स स्क्वेअर डीएक्स. आता काय करणार 4 पाय अपॉन 9 ऍज इट इज. 9 कॉन्स्टंट आहे बाहेर घेऊया. इंटिग्रेशन मायनस 3 to 3 1 dx राहणार इथं. मायनस इकडे काय येणार मायनस याच्यात निघते आता एक्स स्क्वेअर काय येणार एक्स क्यूब अपॉन 3 फ्रॉम मायनस 3 to 3. ठीक आहे. 4 पाय अपॉन 9 ऍज इट इज. इथे काय येतं 9 इंटू ब्रॅकेट 1 dx काय येतं एक्स फ्रॉम मायनस 3 to 3 मायनस आता ह्यातनं 3 कॉमन काढा 1/3 शिल्लक राहिला एक्स क्यूब मध्ये अप्पर लिमिट टाका. अप्पर लिमिट किती आहे रे 3 चा क्यूब मायनस लोअर लिमिट किती आहे मायनस 3 चा क्यूब. ठीक आहे. काय येतं 4 पाय अपॉन 9 इंटू ब्रॅकेट 3 मायनस 3. ठीक आहे. आता पुढे काय होईल 3 चा क्यूब किती येतो 1/3 इंटू ब्रॅकेट 3 चा क्यूब किती येतो 27. 3 3 9 9 3 27 वजा 3 चं पण काय येणार आहे वजा 27 येणार आहे. वजा 27 आणि हा वजा काय येणार आहे अधिक काय येणार आहे 27 येणार आहे. ठीक आहे. 27 अधिक 27 काय येणार आहे मग तिथं 54 येईल. ठीक आहे. 4 पाय अपॉन 9 याला गुंड तर काय येणार बघा 4 पाय अपॉन 9 इंटू 9 इन ब्रॅकेट मायनस मायनस प्लस किती येणार आहे 6 मायनस आणि याला गुंडलं पुन्हा एकदा 4 पाय अपॉन आणि ते किती आहे बरं 9 या 3 ला गुंडलं 9 3 27 येणार इकडे आणि इथे किती येणार आहे 54. ठीक आहे. सिम्प्लिफाय करत जायचं आपलं. हा 9 इथला 9 काय होईल कॅन्सल साइन 24 पाय येईल बघा 24 पाय आणि इकडे काय येणार आहे मायनस 27 1 27 27 दोन्ही 54 4 दोन्ही 8 पाय येईल. 8 मधनं 24 गेले 24 मधनं 8 गेले किती राहणार आहे 16. किती येणार आहे मग 16 पाय क्युबिक युनिट. व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू 16 पाय क्युबिक युनिट. या पद्धतीने एक्झाम्पल सुटेल. पुन्हा एकदा एक्झाम्पल बघूया आपण. इक्वेशन दिलं एक्स स्क्वेअर अपॉन 9 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल्स टू 1. हे इक्वेशन ऍज इट इज मांडून घेतलं. वाय स्क्वेअर इज इक्वल टू किंमत काढायची मला कारण मला सांगितलंय काय व्हॉल्यूम काढायला सांगितले म्हणून. वाय स्क्वेअर इज इक्वल टू इक्वेशन तयार करताना काय करायला की या टर्मला परिवेड घेतला वजा झाल्यानंतर परत काय केलं आपण परत या 4 ला परिवेड नेला 4/9 करून घेतला 4/9 इंटू 9 मायनस एक्स स्क्वेअर. इक्वेशन नंबर आपण याला 1 म्हटलं. अबाउट एक्स ऍक्सिस दिल्यामुळे वायची किंमत काय असणार आहे 0 असणार आहे. मग ह्याला 0 टाकली. लक्षात घ्या अबाउट एक्स ऍक्सिस म्हटल्यानंतर वाय 0 असतो. अबाउट वाय ऍक्सिस म्हणलं की एक्स 0 असतो. ठीक आहे. म्हणजे वाय 0 झाला. वाय 0 ची किंमत याच्यात टाकली या इक्वेशन मध्ये 0 चा स्क्वेअर 0 येतो म्हणून 0 लिहिलं. हा इकडची बाजू ऍज इट इज 4/9 तो गुणतोय इकडे झालं भागिले होईल. 0 ला कोणत्याही संख्येने भागले तर उत्तर काय येणार आहे 0. 0 इज इक्वल टू 9 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअरला इकडे घ्या प्लस झाला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आला 9. एक्स इज इक्वल टू काय आला अधिक वजा 3 स्क्वेअर रूट काढला मग तेच लिहिलं वजा 3 एकदा आणि अधिक 3 एकदा आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या. त्या किमती आता याच्यात ठेवायच्यात आपल्याला कशात व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामध्ये. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला पाय वाय स्क्वेअर असतो बरोबर का पाय वाय स्क्वेअर डीएक्स. मग वायची किंमत तिथे ठेवली वाय स्क्वेअर ऑलरेडी आहे बघा इथे वाय स्क्वेअरची किंमत तिथे ठेवली. वाय स्क्वेअरची किंमत ठेवल्यानंतर काय येणार मग आपल्याला 4/9 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला 9 मायनस एक्स स्क्वेअर. 9 मायनस एक्स स्क्वेअरचं सेपरेट काढतोय आपण 9चं एकदा काढणार एक्स स्क्वेअरचं एकदा काढलं. इंटिग्रेशन सेपरेट करून घेतलेलं आहे. इंटिग्रेशन सेपरेट केल्यानंतर 9 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर 1 राहतो 1 dx काय ते इंटिग्रेशन एक्स. इथे एक्स स्क्वेअर झाला एक्स क्यूब अपॉन 3. हा 3 कॉन्स्टंट बाहेर घेतला 1/3 कॉन्स्टंट निघाला तो बाहेर घेतला. 3 चा क्यूब केला मायनस पुन्हा वजा 3चा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आहे ना तो टाकतोय आपण.
एकदा 3 टाकला, एकदा वजा 3 टाकला, इथं पण एकदा 3 टाकला, वजा 3 टाकला, 3 आणि इथं वजा 3, वजा वजा काय होत असतो अधिक, तर 6 झाला. इथं पण काय झाला, 3चा क्यूब 27 झाला, वजा 3चा क्यूब पण 27 आला, तो वजा 27 आला, वजा आणि वजा काय झाला मग अधिक, अधिक 27, 27 आणि 27 54 झाले. आता 4π/9 सगळ्याच्या बाहेर काढलं आपण, त्याने आतमध्ये गुणून घेतलं, या टर्मला एकदा गुणलं, एकदा याला गुणलं. याला गुणल्यानंतर काय होतं बघा, इथं गुणून घेतल्यानंतर 9 आणि इथला खालचा 9 काय होईल, कॅन्सल होईल. 3 आणि 3 काय आला, 6 आला. इकडे काय होईल, 27 आणि 27 54 आहे. ठीक आहे. आणि खाली हात 9, 4π/9 याला गुणलं 1/3 ला, 4π × 1 4π, 9 × 3 27, 27 आणि इकडे भाग लावला, 27 दोन्ही 54. म्हणून काय राहिलं तर 2, 2 या 4 ला गुणले, 4 न 2 काय येणार मग 8π आला. आणि इकडे काय राहिला 6 sin 24π, 24π मधनं 8π गेल्यानंतर किती राहणार आहे 16π. आणि आन्सर मिळाला आपल्याला 16π क्युबिक युनिट. हे झाली व्हॉल्यूमची एक्झाम्पल्स. ठीक आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.